राजकुमाराने दुःखाचा शोध घेताना बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास कसा केला आणि हा धम्म भारताबाहेर जगभर कसा नेला. 2500 वर्षापूर्वी अयोध्येजवळच्या कपिलवस्तूचे राजकुमार सिद्धार्थ जेव्हा राजमहाल सोडून बाहेर पडले तेव्हा त्यांना मानवी जीवनातील दुःख दिसलं. वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना बोध झाला, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं आणि ते बुद्ध बनले. बुद्धांनी जगाला एक अतिशय व्यवहार्य मार्ग दिला, ज्याला मध्यम मार्ग म्हणतात. त्यांनी सांगितलं की शरीर सुकेल इतकी कठोर तपश्चर्याही करू नका आणि विलासातही बुडून जाऊ नका. आयुष्याचा समतोल राखणं हा सुखाचा मार्ग आहे. त्यांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग यांच्या माध्यमातून मानवी मनावर विजय मिळवण्याचे शास्त्र जगाला दिले. तुम्हाला ठाऊक आहे का, बौद्ध धम्म हा जगातील पहिला असा धर्म आहे जो खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला. यामध्ये सर्वात मोठा वाटा होता सम्राट अशोकाचा. कलिंगच्या युद्धानंतर अशोकांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी युद्धाचा त्याग करून बुद्धांच्या शांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी आपले पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना श्रीलंका, चीन, मध्य आशियात धम्माच्या प्रचारासाठी पाठवलं. आज श्रीलंका, थायलंड, जपान, चीन, व्हिएतनाम, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये बौद्ध धम्म हा तिथला मुख्य जीवन प्रवाह आहे. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असं जे म्हटलं जातं ते याच प्रसारामुळे. बौद्ध धम्माचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समानता. बुद्धांनी त्या काळातील वर्णव्यवस्था आणि कर्मकांडांना नाकारून प्रत्येक माणसाला, मग तो कोणताही असो, निर्वाणाचा अधिकार दिला. त्यांनी सांगितलं, अप्पदीपो भव, म्हणजेच स्वतःचा दिवा स्वतः व्हा. कोणाच्याही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीने विचार करा. करुणा, प्रज्ञा आणि मैत्री हा बुद्धांच्या विचारांचा पाया आहे. आजही जगातील अनेक समस्यांवर बुद्धांचा शांतीचा मार्ग हाच एकमेव उपाय दिसतो. अशा प्रकारे आपण भारतीय भूमीवर जन्मलेल्या विविध संप्रदायांचा आणि धर्मांचा प्रवास पाहिला. आता वेळ आली आहे या संपूर्ण सिरीजचा समारोप करण्याची. भेटूया पुढच्या भागात.